ट्रैकिंग तो संझा भर हो जाए, मुंबई में भी हो गया छा हो जाए, खनवा पिनवा खाई पोट भर के अनहराई जाइए, अनहराई के गिर जाइए, पलपलाई जाइए। अष्टप्रधान धुरंधर। मित्रांनो, सबस्क्राईब करा SMT मराठी यूट्यूब चॅनलला आणि ती शेजारील घंटासुद्धा दाबा, जेणेकरून आपल्याला आमच्या पुढील व्हिडिओची सूचना मिळेल सगळ्यात आधी। नमस्कार माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी किरण वारणकर SMT मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा खूप खूप आणि खूप मनापासून स्वागत करतो। आय नो ही काही फार मोठी अशी सिग्नेचर लाईन बिलकुल नाही आहे। सो मी आपला हा व्लॉग सुरू करण्यासाठी खास सिग्नेचर लाईनच्या शोधात आहे। सो जर तुम्हाला एखादी अशी छानशी सिग्नेचर लाईन सुचली तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। वेल दॅट इज अ पार्ट। आजचा जो थॉट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो आहे बदल हा सृष्टीचा नियम आहे आणि या बदलाला जर आपण स्पोर्टिंगली किंवा पॉझिटिव्हली जर सामोरे गेलो तर आनंद किंवा सक्सेस आपलंच आहे। वेल हे सगळं मी का बोलतो आहे याचं रिलेशन तुम्हाला हा व्लॉग संपूर्ण बघितल्यानंतरच कळणार आहे। तर मित्रांनो, कॉन्सेप्ट काही अशी आहे की नयन फाउंडेशन ही एक दृष्टिहीन बांधवांची अशी एक संस्था आहे जी दृष्टिहीन बांधवांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असते आणि त्यापैकी दरवर्षी 26 जानेवारीला एक वेगवेगळ्या गडांवरती गिर्यारोहणाचा एक वेगळाच आगळा प्रयत्न ही संस्था करत असते। तर तुम्हाला सांगायला खूप आनंद आणि खूप उत्साह वाटतोय तो असा की यावर्षी या नयन फाउंडेशन आपल्याला घेऊन जात आहे रायगड गिर्यारोहणासाठी। रायगडावरती गिर्यारोहणाचा चित्तथरारक प्रयत्न तर आम्ही करणारच आहोत, त्याचबरोबर व्हेरी नेक्स्ट डे म्हणजेच 26 जानेवारीला आम्ही माणगाव ते मुंबई टँडम सायकलिंग करत येणार आहोत। पण पुढचा आपला प्लॅन आहे विशेषतः मुंबई बाहेरच्या सबस्क्रायबर्ससाठी मी थोडं विस्तारितपणे सांगू इच्छितो की आता आपण कल्याणवरून स्टार्ट करणार आहोत, त्यानंतर मुंबईमधल्या माटुंगामधल्या रुईया कॉलेजच्या इथे आपला असेंब्ली पॉईंट असेल, तिकडेच आपले सगळेच पार्टिसिपेंट व्हॉलेंटियर्स आणि बस येणार आहे आणि तिथून मग आपला ॲक्च्युअल प्रवास सुरू होणार आहे आणि पुढच्या अपडेट्स तर तुम्हाला ऑफकोर्स वेळोवेळी देतच राहीन। सो मी पुन्हा तुम्हाला रिक्वेस्ट करेन की हा व्लॉग शेवटपर्यंत बघा, जेणेकरून मगाशी तुम्हाला जो थॉट सांगितला त्याचं को रिलेशन तुम्हाला लावता येईल। ओके, सो स्टे ट्यून। मित्रांनो, इतक्या सकाळी सुद्धा ट्रेनच्या मोठ्या गर्दीचा सामना करून आता आपण फायनली माटुंगा स्टेशनला पोहोचलेलो आहोत। पुल्लूशी फोन कॉल झालेला आहे, एव्हरीथिंग इज ऑल राईट आणि दिस टाईम ऑल्सो वी आर नॉट ॲट ऑल लेट आणि येस बघूया पुढे जाऊन काय धमाल येते। मित्र सगळे वाट पाहत आहेत। तर मित्रांनो, वातावरण खूप एनर्जेटिक आहे। नयन फाउंडेशनचा ट्रेक संदर्भात आपल्याला एक प्रिस्क्राईब फॉर्म दिला आहे, तर तो आपण फिलअप करून त्यांना देऊयात आणि डॉक्युमेंट्स आणि 300 रुपये आपण हँडओव्हर करतो आहे। प्रिया ये ले मेरा 500 रुपये। 500 तो ले लिया, 200 रिटर्न कौन करेगा? हाँ ये ले 200 रुपये आपका। नाम खराब करेगी नयन फाउंडेशन का। चलो भैया 200 रुपये तो आ गए हैं, तो और किसी का डॉक्यूमेंट बाकी है क्या? वाह किरण, एक नंबर। तर मित्रांनो, गरमागरम चहा आता झालेली आहे। चहा बघा, चहा आहे याच्यामध्ये बरं का, उगीच खोटं दाखवत नाहीये। बस कुठे पार्शली येणं दिसत नाहीये। असो मित्रांनो, इथे आपल्याला सांगतात सगळे की नाश्ता 7 वाजता झाला, पण ते खोटं आहे। आता मी तुम्हाला बॉक्सेस दाखवतो। हे बघा, बॉक्स भरून भरून नाश्ता। पाण्याचे बॉटल माझ्याकडे ग्लास द्या। माव्या चाय पीने, ये माव्या ये इसके अंदर ले ले, चाय पी ले ग्लास दिया चाय पी ले ग्लास। माव्या हा ग्लास घे बस। पाणी खाली जमिनीवर टाकणार, जमिनीवर टाक। हा बघ, याच्यावर पण थोडंसं तुम्ही बोलताय ना? नाही
जरा अगरबत्ती दाखव आपल्या व्ह्यूअर्सला. अरे प्रसाद अगरबत्ती. चला हो गया ॲडमिट भाई आपल्याला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हाय किरण, तुझं आणि SMT ब्लॉगचं या ट्रेकमध्ये स्वागत आहे. सगळे पोरं आपले येऊन बसमध्ये बसलेले आहेत. तर आता पुढच्या 5च मिनटात आपण इथून निघणार आहोत. पहिला स्टॉप आपला डायरेक्ट रायगडचं जे पाथर्डी गाव आहे तिथे आपली राहायची व्यवस्था केली आहे. तिथे जाऊन आपण बॅगा वगैरे ठेवणार आणि तिथून आपला पुढचा प्रवास सुरू होईल. कुन्नूने आणि सरांनी नारळ वाढवलेला आहे आणि आता 5च मिनिटात प्रवासाला सुरुवात होते. सो प्रवासाला सुरुवात करण्याच्या आधी एक मोठीशी ललकारी होऊन जाऊ दे. शास्त्र पारंगत अष्टप्रधान धुरंधर हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराज श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओके, तर या पॅकेटमध्ये आहे चविष्ट खमंग ढोकळा आणि छानशी अळूवडी. बेडशीट कोण घेऊन आलं रे? तो नितेश शर्मा जी गाना गा रहे थे. अचानक उनके सामने एक अंग्रेज आ गया. अब उस अंग्रेज से कैसे डील करते हैं और कौन डील करता है ये देखना. तो नितेश शर्मा शुरू हो गए. हाँ भैया, चलत मुसाफिर मोहलिया रे पिंजरे वाली मुनिया. चलत बजाओ भैया बजाओ. उतने में एक अंग्रेज आ गया. ओके, कैन यू सिंग द इंग्लिश सॉन्ग? ये क्या बोल रहा है भैया? शर्मा जी टेंशन में आ गए. क्या बोल रहा है रे? चलो ठीक है. तो गए वो किसी बुजुर्ग के पास चले गए गांव में. बोले चाचा, एक कोई अंग्रेज आया है, उससे जरा बात कर लो. ज़्यादा से ज़्यादा क्या करेगा, तुमको मार ही डालेगा, वैसे तुम्हारी उम्र हो चुकी है. चाचा बोले अच्छा ठीक है. गए. क्या है भाई, क्या कर रहे हो तुम? ओके, यू नो मिस्टर माइकल जैक्सन. बोला अच्छा जंक्शन. ये जंक्शन कहाँ है यार? ओके, यू नो पाप. ये तो पाप वाप की बात कर रहा है यार. चलो यहाँ तक ठीक है. यू नो रैप. बोलता इतना गंदा बात कर रहा है. राम राम, 80 साल की उम्र में अब तक नहीं किया हूँ. उतने में धवल त्रिवेदी आ गए, रुया कॉलेज से पढ़े हुए. उनको लगा वो मामला संभाल लेंगे. बोले हे चाचा हटो, तुम्हारी वजह से यूपी का नाम खराब है साले. सुनो, सुबह के टाइम में क्यों दिमाग खराब कर रहे हो साहब का? सुबह के टाइम पे साहब गुड इवनिंग. ठीक है. साहब ध्यान नहीं दिए. साहब बोले चलो गाना सुनना है. ओके, यू नो इंग्लिश सॉन्ग. ओके, अंग्रेजी गाना गाने नहीं आता है कमीनों को. सुनो मैं गाता हूँ. अब धवल जी क्या गाते हैं जरा ध्यान देके सुनना. जब कम बजाना भैया, गाना सुनो. At 14 my brother living his name Kalu Rasiya. At 14 my brother living his name Kalu Rasiya. At opposite telephone butava. At 14 my brother living his name Kalu Rasiya. अबे गाना सुनते हैं अंग्रेज धवल भाई की जेब में पैसा रख के चले गया. पैसा नहीं देखे पहले ही, पैसा देखने नहीं दिया धवल को किसी ने, लेकिन उतने में किसी ने धर लिया धवल भाई को. ये इधर आओ, इस साले इधर आओ. तुम बताओ तो सही, तुम अंग्रेजी गाना गाए कैसे यार? गाए कैसे तुम? माना थोड़ा अंग्रेजी आ जाता है, लेकिन गाए कैसे? अब धवल भैया की कॉलर टाइट, धवल भाई हवे में उड़ गए. बोले हट, दिमाग का बात होता है ये सब. तुम्हारे पास क्या है दिमाग साले? अब कैसे गाया ये सुनो. अभी मेरे एक दोस्त बंबई में रहते हैं, उनका एड्रेस मेरे जेब में पड़ा था, वही उठा के पढ़ दिया हूँ सालो.
हां, तर मोठ्या प्रदीर्घ प्रवासानंतर आता आपण रायगड फार्म हाऊसला आलो आहे आणि ॲज युजल छान जेवण सुरू झालं, सगळ्यांना वाढलं. हे बघा सगळे जेवत आहेत SP लोक. गर्मा गर्म. प्रणील यार आए तो थे हम इस गढ़ को सर करने, लेकिन अभी तो 5:15 बज गए हैं. क्या लगता है तुझे, हो पाएगा हमसे? आता प्रयत्न चालू आहेत. जे ऑर्गनायझर आहेत आपले ब्लाइंड वेलफेअर आणि नयन फाउंडेशनचे, ते म्हणत तर आहेत की आपण जेवण लगेचच जाणार आहोत. हा ना, पण पोरांचं जेवणच अजून होत नाही ना, ते अजून चाललंय, तर त्याचं काय करता? सुना शर्मा जी बोल रहे हैं, हमारे गुरु है. बोल. ये जोन लागत है तो हम बताइए, लगाएंगे तुमको. बोलो. लेकिन देखा 4:45 बज गई तो तोहरे सबके क्रिकेट वाला समस्या ट्रैकिंग का कहाइलिन तोहरे सब ट्रैकिंग ट्रैकिंग न हो पाई भाई. ट्रैकिंग तो संझा भर हो जाए में भी जाई, छां हो जाए, ठंड हो जाए, खनवा बिनवा खाई पोट भर के. अनहराई जाई है, अनहराई के गिर जाई है, पलपलाई जाई है. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश. 1 2 3. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतवंश अष्टप्रधान धुरंधर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय. किल्ले रायगड. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगांमध्ये समुद्र सपाटीपासून सुमारे 820 म्हणजेच 2700 फूट उंचावर असलेली ही रायरी, या रायरीला एक अनन्यसाधारण ऐतिहासिक महत्त्व आहे. 17व्या शतकामध्ये या किल्ल्याचं स्थान आणि महत्त्व लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून या गडाची निवड केली. स्वतः श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याची देही याची डोळा पाहणारा हाच तो भव्य दिव्य किल्ले रायगड. सर आगे जाइए, आप इसको लेके आगे जाइए. मित्रांनो, हे बघा सर चालतात खूप पुढे, प्रोफेशनल आहेत ते आणि सायकलिस्ट आहेत. सर मिस्टर सिडनी त्यांचं नाव आहे, जे आम्हाला इथून जाताना सायकलिंग करताना हेल्प करणार आहेत. तुमच्या राईटला ना थोडं हे पण खडीबिडी नाही, काय मोठे मोठे रॉक्स बिक्स आहेत. हे बघ, चला चला हे चल चल सपाट रस्ता आहे. पाय उचल. आता अर्थातच मला असं वाटतं एकंदर चिन्ह अशी दिसतात की ऑलमोस्ट आपण पोहोचतोय, कारण स्टेप्स वगैरे दिसतात. ओके, जर चढलो तर गाड्याच्या पाया नक्की पडू. स्टेअरकेस पण रॉक्स आहेत. हाऊ कूल इज दिस. पानी का पाइप है
हो हे पाईप आहे मित्र हो मित्रांनो पाणी सप्लाय कुठून खाली हे सगळ्यांनी टू युअर लेफ्ट या. हे लवकर या रे 7:30 वाजले. कधी पोहोचायचं आपण? जर उंची बघा मी माझ्या मित्रांना म्हणतोय खरं की 2 मिनिटात गड येईल 2 मिनिटात गड येईल पण तसं काही नाही मित्रांनो. हे बघा अजून इतकं उंच आहे त्यामुळे अजून बराच वेळ लागेल. लेट्स होप फॉर द बेस्ट. माविया पाणी पी रहा है और घसा ओला कर रे. देखो सिडनी सर वरती सगळ्यांना सांगा ना आपल्याला खाली उतरायचंय गडाच्या पायथ्याशी जायचंय. शिट यार कुडंट डू दिस. कॅन्सलच होता ऍक्च्युली. उद्या सायकलिंग आहे. कोण चालवणार ना? द्या बिंदास खाऊ द्या. खाऊ द्या. हे खा रे लाजू नको रे. सो मित्रांनो सांगायला अतिशय वाईट वाटतंय, अतिशय रिग्रेट फील करतोय की रायगड गिर्यारोहणाचा आपला जो इव्हेंट होता तो अनफॉर्च्युनेटली पूर्णत्वास गेला नाही. कारण की मुंबईवरून आम्ही जेव्हा 8:30ला स्टार्ट केलं तेव्हा मुंबई टू गोवा या महामार्गावरील बरेचशा रस्त्यांचं काम चालू होतं आणि म्हणूनच जे अंतर आम्ही 3 तासात पार करायला पाहिजे होतं त्याला जवळजवळ 6 ते 7 तास लागले. 4:30ला पाथर्डी गावात पोचलो आणि मग 5:15ला आम्ही ॲक्च्युअल ट्रेकिंगला सुरुवात केली. बेसिकली स्टार्टिंग बाय 5:30 फॉर दिस ट्रेक वॉजंट अ ग्रेट आयडिया. त्यामुळे वरून येणारे जे ट्रेकर्स होते ते आमच्याकडे पाहून म्हणत होते की अरे बापरे आता कधी हे पोचणार. परंतु त्यांच्या त्या कुजबुजण्याकडे टोटली ओव्हरलुक करत आम्ही पुढे जात होतो कारण की आमचा उत्साह अतिशय भन्नाट होता, बेफाम होता. परंतु जसजसं आम्ही वरती चढत होतो तसं अंधार वाढायला लागला होता आणि तिकडचे जे रहिवासी होते ते आम्हाला म्हटले की मित्रांनो तुम्ही जर आता परत खाली गेलात तर बरं होईल कारण की वरती थंडी फार आहे, तुम्ही कोणतीही व्यवस्था केलेली नसल्यामुळे गैरसोय होईल, हाल होतील, म्हणून खाली गेलंच पाहिजे. आणि अशा 2 ते 3 गावकऱ्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर शेवटी म्हटलं की नाही खाली खरंच गेलं पाहिजे आणि म्हणूनच आता मी पुन्हा खाली उतरण्याचा निर्णय घेतला. आणि आता बॅक टू रायगड फार्म हाऊस. आता जस्ट छान जेवण झालं आणि आता उद्याची तयारी. सो आता उद्याचा जो इव्हेंट आहे तो तरी आपला सक्सेसफुल होईल हीच एक इच्छा व्यक्त करूया. वेल मित्रांनो टेंडम सायकलिंग आणि ट्रेकिंग हे दोन्ही इव्हेंट्स जर मी एका व्हिडिओमध्ये कव्हर केले असतं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. म्हणूनच आमचा उद्याचा रायगड टू मुंबई हा टेंडम सायकलवरचा प्रवास पाहण्यासाठी याच ब्लॉगचा पुढचा भाग पाहायला विसरू नका. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. भेटूया आपल्या याच ब्लॉगच्या पुढच्या भागात. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र. Golden, I will find a light in your soul. I'll